लय वेळ लागला बघ बाजारात, गिराईक बी लय होतं, त्याच्यामुळे रिकामा येळच घावला नाही बघ, म्हणून तुला स्वयंपाक करायला लागला. त्याला काय होतंय तेव्हा, कधीतरीच करते मी मामे, मी केल्यानं काय फरक पडणार आहे वे? हा अगं पण अभ्यास सोडून कशा पायी स्वयंपाक करायचा? मी काय रोज रोज स्वयंपाक करत असते वे? काय मामे तू बी. ती ठीक आहे, पण आज पहिला पगार झालाय म्हणून पार्टी तर द्यावीच लागल. देणार की. त्याआधी एक गोष्ट, मामी चपाती बघ. अरे थांब की. म्हणजे डोळे बंद कर बरं. कर की र. आता हात पुढं कर. भारी, एक नंबर. अरे काय खरा खरा लिहितो, एक नंबर. खास तुझ्यासाठी हुडकून आणलंय मी. बर मामे, मामा कसं काही आलं नाही का अजून? त्यांचं काही नवीन आहे आता. हा आता एवढा वेळ झाला म्हणजे ढोसूनच येतील. मला आधी वचन दे. दिलं. रायाचं आणि कृष्णीचं लगीन तो लावून द्याचं. मी काय म्हणतो, तुमची कृष्णा आणि आमचा पुतण्या दोघांचं जमवून दिलं तर काय होतंय? काय डोसका फिरला काय तुमचं? हा दोघांचा जोडा शोभून दिसल म्हणून विचारलं. जोडाच्या लाडक्या तुला दाव तिचा थांब. चला हाला इथनं, हाला चालतं माहित ना आधी. मामी, कृष्णा माझं प्रेम आहे, मी त्यासोबत लगीन करणार आहे. अरे लाज वाटते का तुला असं बोलाय? हा तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? तू असं बोलू कसं शकतो रा? तुझ्या आता तुला मी आता सोडत नाही. ही बाटली जर आशाला दिसली ना तर माझी पाक कुठून कुठून चटणीच करल. त्यापेक्षा हे कुठं तरी लपवली पाहिजे. आशे, पाणी घेऊन ये ग. आईला मामी, आज दिवस कुणीकडे उगवला? मामा एका लाईनीत घरी चालत आलेत. पाणी आणते ना. बया 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 बया, आज देवच पावलं म्हणायचा. बघू तू आणि इकडे करा. लय गुणाचा आहे माझा नवरा. हे मुंजा जर नारळ आण रा. नारळ? आणि नारळ कशाला? अरे असं काय करतोयस? तुमच्या मामाने आज लय मोठा झेंडा काढलाय, माहित नाही वय? अच्छा, मग नुसतं नारळ आणि बघताय वय. तोफांची सलामी दिली पाहिजे. धाड धूड धड 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 धड. मुंजा काय मस्करी लावली? हा अरे आज उलट माझ्या मामाचं कौतुक झालं पाहिजे. जगात भारी आहे माझा मामा. हो हो, मी जगात भारी. कृष्णे, एवढं कौतुक कशासाठी चाललंय पण? अहो असं काय करताय? केवढा मोठा पराक्रम केलाय तुम्ही. अहो 20 वर्षाच्या संसारात तुम्ही पहिल्यांदा दारू न पिता आलाय. आपण दिवाळी साजरी करायला पाहिजे. ए, तुम्हाला काय वाटलं मी सदा नका दारूच पिऊन असतो काय? तुम्हाला चांगलं सांगतोय, जर माझ्या मनात आणलं ना तर दारूच्या थेंबाला सुद्धा शिवणार नाही मी. तर तुम्हाला लाग जमल दारू शिवाय, पण दारून तुम्हाला सोडलं पाहिजे ना. हा आणि तुम्ही एका दिवशी गेला नाही तिच्याकडे, ती हुडकत येईल तुम्हाला इथं. मामे किती का बोलतीस मामाला? तर काय, पिलं तरी तरास आणि नाही पिलं तरी तरास. माणसाने नक्की करायचं काय? तुम्हाला एक सांगू का, म्हणजे पटलं तर ऐका. तुम्ही झाला आता म्हातार, त्यामुळे तुम्ही देवाधर्मात मन रमवा.
हा रमवतायत गुत्त्यात. ठीक आहे कृष्णे, जेवणाची तयारी करायला ये. हे मामा, तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. 1 मिनिट थांबा. मामा, हात पुढं कर. हे काय गो कृष्णे? अरे उघडून तर बघ की. असे आपली कृष्णा लय मोठी झाली बघ. अगं काल परवापर्यंत पाठी पेन्सिलसाठी हट्ट धरून बसणारी, शाळेत सोबत सोडायला चल म्हणून भांडत बसणारी, रुसली तर गाल तांबाट्यासारखं लाल करून बसणारी माझी कृष्णा लय मोठी झाली बघ. आज बाळाने मामासाठी घड्याळ घेऊन आली. मामा, ए मामे इकडे ये. बस इथं ये. आता तुमच्या कृष्णेचा टाइम सुरू झालाय, तेव्हा मी तुम्हाला काही बी कमी पडून देणार नाही बघा. अगं आम्हाला काय कमी आहे तेव्हा? हा, तुझ्यासारखी गुणाची लेख आहे, आणखीन काय पाहिजे? तुम्ही मला लेख म्हणता ना, तर आता ही लेख त्यांच्या आई वडिलांची समधी स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यांना जगातलं समद सुख देणार आहे. मामा, हा माझा पहिला पगार. अगं बाळा, मग माझ्या हातात कशाला देती? जा देवा पुढे ठेव. अरे तुम्हीच माझे देव आहात. एक काम करा, तुम्ही तुमच्या दोघांच्या हाताने देवा पुढे ठेवा. मला आधी वचन दे, दिलं. रायाचं आणि कृष्णीचं लगीन तो लावून द्याचं. रंजे, अगं अशी एकटीच अंधारात स्वयंपाकघरात का बसल्यास? अगं माझ्या सोन्यासारख्या पोराला जर पोरगी मिळत नसेल तर मी काय करू सांग की. हा अगं रंजे, अशी काय करतेस? हा, हे असं तू जर अंधारात एकटी येऊन बसलीस, अशी विचार करत बसलीस, तर रायाला कळल्याशिवाय राहील का गुरुजींनी काय भाकीत केलं होतं ती? आणि आपण रायापासून ही समजा आत्तापातूर एवढं लपून ठेवलंय कशासाठी? त्याला त्याच्या पत्रिकेतला दोष समजू नये म्हणूनच ना. तू जरा धीरानं दमानं घे, नाहीतर आत्तापातूर आपण जेवढं केलंय का नाही त्याच्या समद्यावर पाणी फिरल बघ. माझ्या डोक्यातच नाही आला बघ हा विचार. रंजे, तू अजिबात काळजी करू नकस, तुझ्या समद्या चिंता मिटणार आहे ती. म्हणजे तू सोपानशी बोललीस? मी एखादी गोष्ट करते म्हणली आणि केली नाही असं कवा झालंय का ग रंजे? मग काय म्हंटला ग सोपान? तो काय म्हणतोय तेव्हा, घरात आशी बरोबर बोलतो म्हणला आणि सांगतो, पर त्याला तर तयार व्हावाच लागेल. अगं पण कसं काय? हा ग, म्हणजे त्याचं ना आपलं किती जुनं संबंध आहे ती, आणि भाऊसाहेबांनी त्याच्यासाठी काय म्हणून नाही केलं सांग बरं? मग त्याला होय म्हणावंच लागन. अगं पण ती अशी कशी तयार होईल? त्या आशीला तर का नाही मी बघणारच आहे बघ चांगली. आहे हा ग, त्या आशीला मी रोज बघत्या, किस्त कष्ट करत्या, लय कामाची आहे बघ. होय होय, आणि पडेल ती काम करते बघ न किरकिर करता. तिची भाची बी तशीच आहे. काय रे राया, तुम्ही दोघे अशा अंधारात का बसलाय? कृष्णा मामी बद्दल काय बोलत आहात तुम्ही? अरे काय नाही, अरे त्या दिवशी नाही बी कृष्णी लय आजारी पडली होती आणि तरी बी घरात येऊन समधी कामं केली तिने. मग तीच सांगत होती मी रंजीला. रंजी म्हणत होती लय गुणाची पार आहे. नक्की ना? तुम्ही दोघे काय लपवत नाही ना माझ्यापासून? म्हणजे तसं काय असेल तर मला डायरेक्ट सांगा. अंतरा नाही म्हणली का लग्नाला? अरे नाही, अरे असं काय बोलतोयस राया? अरे अंतराने तर उलट मनातल्या मनात कवाच तुला नवरा मानलाय. लाजाळू हाय रे पोरगी, असं लगेच तोंडाव कुणाचे काय बोलत नाही. अगं पण प्रदीप मामाकडनं काहीच हालचाल नाही की, आणि तुम्ही दोघे कसली तयारी करताय मग? अरे
मीच रंजीला म्हणली आत्ताच कुणाला काय सांगाय न ग म्हणून. म्हणलं समजा ठरलं का नाही मग सांगूया. कसं असतंय शुभ कार्य समजा व्यवस्थित ठरल्याशिवाय कुणाला सांगायचं नसतंय र. म्हणून म्हणलं एकदा एखादा डिश ठरवूया आणि मग रायाला सांगूया. हाय का नाही ग रंजे? होय होय. हा तुझा निवांत पड जास. मी साय साखर घेऊन येते आणि तुझ्या डोक्याला मालिश बी करून देते. होय. रंजे तू त्या आशेची नग काळजी करूस. अगं एवढी चांगली सोयरीक जुळती म्हणल्यावर कशाला नाही म्हणल ग ती. तू उठ आणि निवांत जाऊन झोप जा. उठ. मी बघतीच आता ह्यो सोपान आशीला कसा काय तयार करत नाही. मला काय म्हणायचं आशा, बोला की. आता आपली कृष्णा मोठी झाली, समजूतदार झाली. होय मग तिनं पहिल्याच पगारात माझ्यासाठी मुंजासाठी गिफ्ट पण आणलं. म्हणजे फक्त ती कमवायला लागली तर आपल्या माणसाचा विचार बी करायला लागली. हवं ती कमवाय आत्ता लागल्या, पण ती आपला विचार आधीपासूनच करते की. तुझं बरोबर आहे. आता पोरगी मोठी झाली, तिचं लग्नाचं वय झालं, म्हणजे आपली जबाबदारी वाढली ना. आता तिचं 2 4 हात नकोत का करायला आपण? तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय हा तिचं यश झाल्याशिवाय नाही म्हणून. आता ती एवढी कमवायला लागली म्हणल्यावर तिच्या बरोबरीचा नवर देऊ नको हुडकून ठेवाय आपण आताच. तुम्हाला 17 सांगितलेलं समजत नाही बाई. अगं हळू बोल, किती अभ्यास करते ना. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय तिचं यश झाल्याशिवाय तिच्या लग्नाचा विषय सुद्धा काढायचा नाही म्हणून. अगं पण माझं थोडं ऐकून तरी. अगं बया कृष्णेचा पगार कुठे गेला इथला? उठा की उठा. उठा म्हणते ना. ही असली कसली झोप म्हणायची तुमची? उठा आधी. झोपायचं स्वांग घेतलंय का नाटक करताय? पोरीच्या पगारावर मन आलंच नव्हतं तुमचं. अहो नका की मारू. अहो खरंच मी नाही गाडी ठोकली. गाडी ठोकली नाही? अहो कसली गाडी? काय बरळताय? पोरीचा पगार कुठं आहे? मी कशाला पगार घेऊ? काय पण कसं बोलते का? कशाला म्हणजे डोसायला. अगं आई शपथ नाही घेतलं काय पण आळ घेऊ नको माझ्या वाशे. अगं मामी काय मी सांगते त्याला कशाला विचारतीस? कृष्णेमध्ये पडू नको तू. मामी अगं त्याची काही बी चुकी नाही. आता काल रात्री काय झालं, अभ्यास झाल्यावर म्हणलं पहिला पगार आहे म्हणून जपून ठेवावा म्हणून मीच कपाटात ठेवला. बघ ही बघ. तुला वाटलंच कसं मी माझ्या लेकराचा पहिला पगार चोरील म्हणून? मला एवढा पण नालायक समजू नका. आहे का? हे घे. मी निघते आता. हे घे. अगं ठेव की तुझ्याकडेच. हाय का आता? काय अशी करतेस? अगं तू एवढं मला कष्टानं सांभाळलायस हा म्हणल्यावर माझ्या कष्टाच्या कमाईवर तुमचाच अधिकार आहे. अगं बाई पण तुला पण लागतातच की खर्चाला. राहू दे की. मला कशाला लागतात खर्चाला? नाही लागत. आणि जरी लागले ना तर तुझ्याकडनं मागून घेईन मी. बरं मी जाते. जाता जाता पेढे घेऊन जाणारे कारखान्यावर समदेसनी वाटायला पहिल्या पगाराचं. जाऊ का? नाही. मी काय एवढा बिनाभरोसा वाटलोय लेकराच्या पैशाच्या पगाराची दारू प्यायला? आशाजवळ कृष्णेच्या लग्नाचा विषय काढायला हीच खरी वेळ आहे. अगं आशा म्हणूनच तुला मी म्हणतो आता आपली कृष्णा मोठी झाली, कमवायला लागली. हा मग मग काय तिच्या लग्नासाठी तिच्यासारखा पोरगा नको कोपट खायला आपल्याला. चला हाला इथनं. काय चहा प्यायचं नाही, गरज नाही त्याची. हाला. अगं ऐकून तरी की माझं. अगं लय चांगलं स्थळ आलंय.
काय म्हणलात? अगं आपली पोरगी सुखात लोळ सुखात जगात एक नंबरचं स्थळ आलंय. ही बघा, कुठला बी राजाचा राजपुत्र घोड्यावरून जरी आला ना तरी ती येशी झाल्याशिवाय तिचं लगीन करायचं नाही. आणि विषय सुद्धा परत काढायचा नाही सांगून ठेवत्या. अगं पण जा कामावर आणि तिकडचं चाप्या जाऊन जा. अगं जाताय का? अरे बरं झालं तू आला, तुलाच फोन करतो तू. का? हे बघ टाइम बघ काय झालाय आणि मॅडम अजून आल्या नाहीत. असं एका स्टाफला डोक्यात चढून ठेवलं ना बाकीचे बेसिस सारखं वागतात. आरती ते राणी ते या की या सगळ्या काकी या इकडे लवकर. काय ग कृष्णताई काय झालं? अहो मी तुमच्या समजासनी पेढे वाटायला आली. माझ्या पहिल्या पगाराचे पेढे आहेत. हे लय विषय झालं बरं का. इथं पहिला पगार झाला म्हणून कोणीतरी पेड वाटत आहे आणि हे पहिल्यांदाच पाहतो या. अगं बाई तुझ्या मामानं आणि मामीनं खूप कष्टानं तुला शिकवलं पण तू त्याचं चीज केलंच बघ. अशीच खूप शिक खूप मोठी हो आणि अजून पेढे आम्हाला खायला घाला. वय वय दादा पेढा बघू. दादा पेढे. हॅलो. मी शक्य इंडस्ट्रीज मधून PM चांदोडकर बोलतोय. हा बोला की. आम्ही तुमच्या हळदीचे काही सॅम्पल्स मागवले होते. होय माहिती की मला. आम्हाला आमच्या नव्या कॉस्मेटिक प्रोडक्ट साठी तुमच्या कंपनीची हळद हवी आहे. तशी आज मीटिंग मध्ये चर्चा झाली. तुमचं कोटेशन आम्हाला मान्य आहे. जर तुमची तयारी असेल तर आज आपण अग्रीमेंटची मीटिंग करू शकतो का? अहो लय भारी काम झालं की. तुम्ही सांगा कुठे मीटिंग करायची. ठीक आहे मग आम्हीच तुमच्या कारखान्यामध्ये मीटिंग साठी येतोय. तासाभरात पोहोचतोय आम्ही. चालतंय काय अडचण नाही. ए ऋतिक, आताच एका कंपनीचा मोठा फोन आलता. त्यांना काय बी करून इम्प्रेस करायचं आपल्याला. त्यामुळे तुम्ही दोघं पटकन कामाला लागा. चला. ओके. मागल्या मे महिन्यात 30,000, नोव्हेंबर मध्ये 50,000, त्याच्या आधी घेतलेलं 35, दिवाळीसाठी घेतलेलं 20,000 आणि आता कलासाठी घेतलेलं 40,000. गुली मावशी थांब जरा, मी लय महत्वाच्या कामात आहे. वाईच ग बस. समद मिळून 3,90,500. सोपान ह्यो आकडा म्हणजे इदा त्यांचं तुझ्या डोसक्या वाचल्यालं कर्ज. ओ एक काम कर, ही चिठ्ठी तुझ्याकडे अशीच ठेवून दे. म्हणजे कसं आहे तुझ्या ध्यानात राहील र. तू आमचा देणकरी आहेस. हा हा अरे तू काय तर बोलत होतास नव का? बोल. हा अरे बोल की. काय नाही आशाशी बोलतो मी. तिला समजून सांगतो. सोपान नाही तुला माझ्या तालाव नाचायला लावलं, नाही तुझ्या भाचीचं लगीन राया संगट लावून तिला सपिवलं, नाही तुझ्या बायकोला माझ्या पायावर नाक घासायला लावलं का नाही तर नावाची गुली नाही मी.
तुझी बायको तुझ्या भत्तीच्या जीवावर लईच उड्या मारती आहे का नाही र? वाईच थांब जरा, तिचा माज कसा उतरवती का नाही ती बघत. गुली 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 गुली